बल्लारपुर विधानसभा के महायुति के उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार के प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का चंद्रपुर में आगमन हुआ। इस मौके पर अपने संबोधन में सुधीर मुनगंटीवार के साथ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने क्या वक्तव्य किया, देखते हैं इस खबर में। बल्लारपुर विधानसभा के लिए महायुति के उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार के प्रचारार्थ केंद्रीय कैबिनेट मंत्री नितिन गडकरी का आगमन चंद्रपुर जिले में हुआ। इस मौके पर शक्तिनगर दुर्गापुर WCL के मैदान पर एक भव्य जाहिर सभा का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में लोगों की उपस्थिति थी। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के यहां पर पहुंचने पर उनका भव्य स्वागत किया गया। इस मौके पर महायुति के उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार तथा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को एक विशाल हार से स्वागत किया गया। इस मौके पर मंच पर वन विकास महामंडल के पूर्व अध्यक्ष चंदन सिंह चद्देल के साथ महायुति गठबंधन के पदाधिकारी मौजूद थे, जिसमें शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार गट के पदाधिकारियों के साथ अन्य मित्र दलों के पदाधिकारी मौजूद थे। इस मौके पर उपस्थितों को मंच पर बैठे हुए नेताओं ने संबोधित किया। वहीं अपने संबोधन में महायुति के उम्मीदवार राज्य के वन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कांग्रेस की जमकर आलोचना की। तो आइए सुनते हैं इस मौके पर सुधीर मुनगंटीवार ने क्या कहा। काँग्रेसच्या काळात तुम्ही मेलो खोगात आम्हाला महागाई सांगता, बट डुप्लिकेट तर असे आहे, एकाच भाषणात सांगता शेतमालाला भाव मिळाले पाहिजे आणि 1 मिनिटांनी सांगता तुरीची डाळ महाग झाली। शेतकऱ्यांच्या मालाला भाव पाहिजे असेल तर थोडी तर महागाई होईल, आणि महागाई झाली तर तुमच्यासारखी तर महागाई नाही आहे। तुमच्या काळात तर मनोज कुमारनी पिक्चर काढला होता, रोटी कपड़ा और मकान, हाय महंगाई तू कहां से आई कांग्रेस ने लाई, मुट्ठी भर पैसों में चावल अब थैली भर अनाज आता था। हे कोणाच्या काळात होतं? मनोज कुमारने आता काढलं। मनोज कुमारच्या पोराला मी विचारलं तू काढशील का, तो म्हणाला मी आता पिक्चर काढू शकत नाही, एवढी वाईट अवस्था नाही। आणि काँग्रेसवाले गरिबी हटावचा नारा द्यायचा, स्वतःची गरिबी हटवायची, आणि म्हणून आपल्याला सावधान होऊन या देशासाठी लढायचं आहे। आणि मला विश्वास आहे की कोणी मटण खाऊ घातलं म्हणून बटन दाबू नका, कोणी देशची पाजली म्हणून देशाशी गद्दारी करू नका। आम्हाला देशासाठी जगायचं आहे, देशासाठी मरायचं आहे, सामान्य जनतेचं हित करायचं आहे। माझी फक्त शेवटी विनंती आहे की तुम्ही मतदान करणार असाल तर हात वरती करा, म्हणजे मंडपाचा खर्च तरी निघेल। आता फक्त एक धोका सांगतो, गडकरी साहेबांच्या प्रत्येक रस्त्यावर एक बोर्ड असतो, तो बोर्ड असतो नजर हटी। फक्त मतदान केंद्रावर एक काळजी घ्या, देवानी सुद्धा माझा अनुक्रमांक 1 केला आणि तुम्ही बोर्डवर लिहिलं बंदा लेख आहे अनुक्रमांक 1 आहे। ही बटन 1 ची दाबायची आहे, पण आपल्या मतदारसंघात जरा 20 उमेदवार उभे आहेत, 2 मशीन आहे, घाई घाईत जाऊन नाही तर दुसऱ्याच मशीनची बटन नंबर 1 दाबाल तर माझी गडबड होईल। फिजिक्सच्या पेपर मध्ये केमिस्ट्रीचं उत्तर लिहू नका, किती सुंदर लिहिलं तर नापास व्हाल। म्हणून जायचं निघताना घरातला आपली श्रद्धा, आपली पूजा ज्या देवाची करतो त्या देवाला सांगायचं, देवा 364 दिवस मी माझ्या परिवारासाठी आशीर्वाद मागितला, आता या मतदारसंघाच्या जनतेला स्वतःचा परिवार समजून काम करण्याचं वचन देणाऱ्या सुधीर भाऊसाठी आशीर्वाद दे, निवडून दे, आणि जात पातीचं राजकारण सोडून विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दे। मतदान केंद्रावर जायचं आणि 1 नंबरची बटन दाबायची। मला आनंद आहे की जो आर्मीचा अधिकारी मतदारसंघात मला भेटतो एखाद्या गावात सुट्टीवर आलेला, तो मला एकच गोष्ट सांगतो, भाऊ। साथ ही यहाँ पर विशेष रूप से पधारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार के कार्यों की सराहना की और उन्हें एक आदर्श लोक प्रतिनिधि बताया। इस मौके पर नितिन गडकरी ने उपस्थितों को संबोधित करते हुए कहा, सबका प्रयास और सबका विकास हे सूत्र घेऊन आम्ही काम आपण येणाऱ्या काळामध्ये सुधीर भाऊने कधी जातीवाद नाही केला, कधी सांप्रदायिकतेचा वाद नाही केला, आणि आम्ही नेहमी हेच शिकलो आहे की जो मत देईल त्याचंही काम करू, जो देणार नाही त्याचंही काम करू। हे राजकारण आम्ही नाही करणार, आणि म्हणून आपलं भविष्य बदलवणारा या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या या भागाच्या विकासाकरता तळमळीने काम करणारा एक लोकनेता म्हणून, ज्यांनी पर्यावरणापासून, शिक्षणापासून, स्वास्थ्य क्षेत्रापासून, उद्योगापर्यंत, शेतकऱ्यांपासून सिंचन योजनेपर्यंत अगदी असे एकही क्षेत्र सोडलं नाही।
ज्या क्षेत्रात चांगलं काम केलं नाही असा आदर्श लोकप्रतिनिधी सुधीर भाऊच्या रूपाने आहे. आणि म्हणून ह्या निवडणुकीत सुधीर भाऊचं भविष्य निश्चित नाही होणार. जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलवायचं असेल तर खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. नाही तर आहेच एक पाव डटाव गरिबी हटाव. दारू सुरू झाली आता तो धंदा सगळा तेजीत आहे. ना जॉब पर ना वॉक पर, इंदिरा जी की वॉक पर मोर लगी थी हाथ पर. अपने बाप का माल है, जितना खींचना उतना खींचो. एक पाव डटाव गरिबी हटाव. निवडणूक आली का ते तमाशातले चोंके जसे बोलतात ना, बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. अरे काय एक पाव डटाव गरिबी हटाव. मला काही नाव घ्यायची नाही, पण या देशाच्या मूलभूत विकासामध्ये हा देश बदलला पाहिजे. हिंदुस्थान आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. जगातली तिसरी महान आर्थिक महाशक्ती झाला पाहिजे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाला पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि सुखी समृद्ध संपन्न हिंदुस्थान महाराष्ट्र विदर्भ आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्हा झाला पाहिजे. हे स्वप्न उराशी बाळगून काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी सुधीर भाऊ आहे. आणि म्हणून या निवडणुकीतून त्यांना प्रचंड मताने विजयी करा. कमळाच्या फुलाची बटन ही पहिल्या नंबरवर ही बटन दाबून त्यांना विजयी करा. आणि या चंद्रपूर जिल्ह्याचा आज जेवढा विकास आहे, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पुन्हा सुधीर भाऊ निवडून येणार आहे, पुन्हा मंत्री होणार आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची क्रेन हा ही बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा 3 पटीनी जोड जाणार आहे. अभी तक जो हुआ वो तो ट्रेलर था. असली फिल्म शुरू होना बाकी है. आणि म्हणून सुधीर भाऊंना विजयी करा आणि चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातला प्रगतिशील समृद्ध संपन्न म्हणून पहिल्या नंबरचा जिल्हा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना समर्थन द्या ही विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की, भारत माता की. अब देखना यह है कि अभी कुछ दिनों पहले चिमूर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सभा और उसके बाद आज चंद्रपुर में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की सभा का आने वाले विधानसभा चुनाव में कितना असर पड़ता है, इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं. CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट.